हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो की परमेश्वराचं सामर्थ्य महान आहे। परमेश्वर देव सामर्थ्याने भरलेला जिवंत देव आहे आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं की ज्या ठिकाणी दोघे किंवा तिघे माझ्या नावामध्ये एकत्रित आहे तिथे मी आहे। हालेलुया। आज किती बहीण भाऊ विश्वास ठेवणार आहे की देवाचा पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये काम करतो। हालेलुया। देवाचं वचन सांगतं बलाने नाही पराक्रमाने नाही तर देवाच्या आत्म्याच्या द्वारे काम करणार। हालेलुया। आणि आज खरोखर पुन्हा एकदा परमेश्वराने त्याची कृपा दिलेली आहे। आज आपल्याला इथं त्याच्या पवित्र मंदिरामध्ये एकत्रित केलेलं आहे त्याची उपासना करण्यासाठी, त्याचं वचन मनन करण्यासाठी देवाने ही संधी दिलेली आहे म्हणून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो। आज आपण पाहू की देवाचं वचन आपल्या संगती काय बोलतं। हालेलुया। आज आपण पाहणार आहे की देवाचं वचन जे आहे आमच्या संगती बोलणार आहे। हालेलुया। किती बहीण भाऊ असेल की देवाचं वचन बोलत असतं। हालेलुया। जर तुम्ही बायबल वाचाल तर देवाचं वचन तुम्हाला बोलणार। हालेलुया। पूर्वी जर आपण बघितलं तर परमेश्वर त्याच्या आदामासाठी नाही का, आदामासाठी स्वतः परमेश्वर येऊन बोलायचा। आदामाच्या नंतर जेवढे संदेश आले त्या संदेशाला परमेश्वर संदेशाच्याद्वारे देव बोलत होता आणि मग नंतर प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आला आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्या संगती बोलला आणि आता या काळाच्या शेवटी परमेश्वर त्याच्या वचनाच्याद्वारे आपल्या संगती बोलतो। हालेलुया। तर आज आपण पाहू की देवाचं वचन आपल्या संगती काय बोलतं। जर आपण रोमकराचं पत्र याचा 4 अध्याय आणि 21 वचन वाचलं तर आपल्याला पाहायला मिळतं की देवाचं वचन आजच्या दिवसामध्ये आपल्या संगती काय बोलणार आहे। आज आपण थोडं पाहणार आहे की देवाचं वचन आपल्या संगती काय बोलतं। जर रोमकराचं पत्र याचा 4 अध्याय आणि 21 वचन काय सांगतं बघा। आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करावयासही आणि देवाने दिलेलं आपलं अभिवचन पूर्ण करावयास समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। आज आपण पाहणार आहे की अभिवचन म्हणजे काय, बायबलमध्ये अभिवचन कशाला म्हटलेलं आहे आणि अभिवचन म्हणजे काय। आणि आज जे वचन आता आपण वाचलेलं आहे रोमकराचं पत्र याचा 4 अध्याय आणि 21 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की देव जो अभिवचन देतो ते अभिवचन काय करतो, देव पूर्ण करतो। हालेलुया। तर अभिवचन म्हणजे काय माहितीये का, अभिवचन म्हणजे देवाने दिलेलं एक प्रॉमिस, देवाने दिलेला एक वचन आहे किंवा त्याला करार पण असं म्हटलं जातं। बायबल जर तुम्ही वाचाल तर देवाने दिलेलं एक प्रॉमिस आहे। काय प्रॉमिस आहे की मी अशी गोष्ट तुमच्यासाठी करणार, मी ही गोष्ट तुमच्या जीवनामध्ये करणार। त्याला बायबलमध्ये जर तुम्ही बघाल तर त्याला बायबलमध्ये काय म्हटलेलं आहे, अभिवचन म्हटलेलं आहे। तर देवाची खूप इच्छा आहे। या जगामध्ये चालत असताना आम्ही बघतो की देव मनुष्याकडून काय अपेक्षा करतो माहिती आहे का, काय अपेक्षा करतो देव की मनुष्याने काय करायला पाहिजे, जे देवाने दिलेले अभिवचन आहेत ना बायबलमध्ये त्या अभिवचनावरती विश्वास ठेवून काय करायला पाहिजे, मनुष्याने जीवन जगायला पाहिजे असं देव खूप अपेक्षा करतो। परंतु काय होतं माहितीये का, आम्ही कधी कधी त्या अभिवचनावरती काय करत नाही, विश्वास ठेवत नाही। कधी कधी आम्ही त्या अभिवचनाकडे दुर्लक्ष करतो, कधी कधी देवाने दिलेल्या अभिवचनावरती आम्ही विश्वास ठेवत नाही। म्हणून या जगामध्ये चालत असताना कसं आम्ही जीवन जगतो माहितीये का, दुःखामध्ये, कष्टामध्ये, क्लेशामध्ये, आजारामध्ये, आपत्तीमध्ये, छळणुकीमध्ये आम्ही काय करतो, जीवन जगतो। पण असं जीवन जगावं हे परमेश्वराची इच्छा नाही आहे। परमेश्वराची इच्छा काय आहे की मनुष्याने देवासाठी एक मन व्हायला पाहिजे, देवासाठी एक होऊन आनंदामध्ये जीवन जगायला पाहिजे असं देवाचं मन आहे। परंतु जर बायबल बघितलं ना तर भरपूर वेळेस आम्ही काय करतो, अभिवचनावर विश्वास ठेवण्यासाठी काय होतो माहितीये का, असफल होतो, असहाय्य होतो। म्हणून परमेश्वर पण काय करतो माहितीये का, काय करतो, मग त्याचं अभिवचन आम्हाला काय करतो माहितीये का, आठवण करून देतो। काय करतो देव, त्याचं अभिवचन देऊन आम्हाला आठवण करून देतो। काय आठवण करून देतो की हे अभिवचन मी तुला दिलेलं आहे। तुझ्या समोर परिस्थिती कशी पण असू दे, या जगात चालत असताना भरपूर वेळेस आमच्या जीवनामध्ये अशा भरपूर समस्या येतात, भरपूर वेगळी परिस्थिती की, आणि त्या परिस्थितीला बघून आम्ही काय करतो माहितीये का, जे देवाने आम्हाला दिलेलं अभिवचन आहे ना त्या अभिवचनापासून आम्ही बाजूला सरकतो। पण या जगात चालत असताना परिस्थिती कशी पण असू द्या, परिस्थिती किती पण हलाखीची असू द्या, परिस्थिती किती पण वाईट असू द्या, त्या सर्व परिस्थितीमध्ये देवाने काय केलेलं माहितीये का, आम्हाला अभिवचन दिलेलं आहे। हालेलुया। तर आज आपण पाहू की देवाचं अभिवचन म्हणजे काय। जर बायबल तुम्ही वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळणार उत्पत्तीचं पुस्तक याचा 12वा अध्याय, उत्पत्तीचं पुस्तक
उत्पत्तीचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि जर 1 वचनापासून पाहायला आपण वाचलं तरी आपल्याला पाहायला मिळतं. जर उत्पत्तीचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि 1 वचनापासून 4 वचन वाचू आपण. परमेश्वराने अब्राहामास सांगितले, परमेश्वराने अब्राहामास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवील त्या देशामध्ये तू जा. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुला आशीर्वाद देईन. तुझे नाव मी मोठे करीन. तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंततील त्यांचे मी अभिष्ट करीन. तुझे जे अनिष्ट चिंततील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला. त्याचबरोबर लोट गेला. आता इथं बघा, देवाने एक अभिवचन दिलं. कुणाला अभिवचन दिलेलं आहे? इथं अब्राम नावाचा एक व्यक्ती आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे अब्रामाची स्टोरी. अब्रामाला परमेश्वराने काय दिलंय? एक अभिवचन दिलं. जेव्हा कधी पण परमेश्वराला मनुष्याला चालवायचं असेल ना, तर परमेश्वर त्या मनुष्याला चालवत असताना काय करतो माहितीये का? अभिवचन देत असतो. अभिवचन देतो, त्याच्यासाठी करार करतो. आता जसं बायबल तुम्ही वाचत तर या उत्पत्तीच्या अध्यायामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं परमेश्वराने काय केलेलं आहे? अब्राहामाला एक अभिवचन दिलं. आता त्याचं देश, त्याचं घर सोडून जाण्यासाठी पहिलं अभिवचन काय की तू ते तुझं आहे आई वडिलाचं घर, तुझ्या बापाचं जे घर आहे तू सोड आणि मी सांगतो त्या देशामध्ये तू घेऊन जा. हे पहिलं अभिवचन अब्राहामाकडे आलं. आणि ज्यावेळेस हे पहिलं वचन अब्राहामाकडे आलं आणि आम्हाला बायबलमध्ये असं पाहायला मिळतं की अब्राहामाने जे परमेश्वराने दिलेलं अभिवचन आहे त्या अभिवचनावरती त्यांनी काय केला? विश्वास ठेवला. बरोबर आहे ना? विश्वास ठेवला. आणि विश्वास ठेवल्यानंतर ना त्यांनी काय केलं? जे परमेश्वर सांगत आहे त्या अभिवचनाकडे त्यांनी लक्ष दिलं आणि परमेश्वराच्या अभिवचनावरती विश्वास ठेवून आपल्या बापाचं घर सोडलं आणि परमेश्वर जो देश त्याला दाखवत आहे त्या देशामध्ये काय केला? तो जाऊन राहिला. आणि राहिल्यानंतर आपल्याला माहित आहे की अब्राहामाला परमेश्वराने 75व्या वर्षी परमेश्वराने त्याला पाचारण केलं आणि पुढे जाऊन जीवन जगत असताना भरपूर समस्या अब्राहामाच्या जीवनामध्ये आले, भरपूर प्रॉब्लेम्स अब्राहामाच्या जीवनामध्ये आले. अनेक समस्यांनी अब्राहाम घेरला गेला. परंतु जेव्हा कधी पण त्याच्या जीवनामध्ये समस्या येत होत्या, जेव्हा कधी पण त्याच्या जीवनामध्ये संकट येत होते, जेव्हा कधी पण त्याच्या मार्गामध्ये कुठल्या गोष्टी येत असतात तर परमेश्वर काय करायचं माहितीये का? अब्राहामाला अभिवचन द्यायचा. काय करायचा? अभिवचन द्यायचा. आता पहिलं अभिवचन परमेश्वराने अब्राहामाला काय दिलं की मी तुला सांगतो तू काय कर, आपल्या बापाचं घर सोड आणि मी सांगतो त्या देशामध्ये तू चल. आणि परमेश्वराच्या त्या अभिवचनावरती अब्राहामाने विश्वास ठेवला आणि मग अब्राहाम निघाला. आणि ज्यावेळेस अब्राहाम निघाला आणि अब्राहामाला परमेश्वराने असं प्रॉमिस दिलं ना की त्या प्रॉमिसच्याद्वारे परमेश्वर स्वतःहून पण अब्राहामाला काय करू शकत नाही? श्राप देऊ शकत नाही. काय करू शकत नाही? परमेश्वर स्वतः पण त्याला आता काय करू शकत नाही? श्राप देऊ शकत नाही. परमेश्वर स्वतः पण त्याला त्याचं काही वाईट करू शकत नाही. असं प्रॉमिस परमेश्वराने काय केलं? अब्राहामाला केलं. जर आपण वाचलं बघा उत्पत्तीचं पुस्तक याचा 2रा अध्याय 12वा अध्याय आणि 2 वचन काय सांगतं? वाचा बरं. मी तुझ्यापासून. आता परमेश्वराने अब्राहामाला अभिवचन दिलं की तुझ्या बापाचं घर सोड आणि मी सांगतो त्या देशामध्ये चल. अब्राहामाने त्या वचनावरती विश्वास ठेवलं आणि विश्वास ठेवल्यानंतर अब्राहामाला पण पटायला पाहिजे ना, म्हणून अब्राहामाने काय केलं? परमेश्वराने अब्राहामासाठी काय केला? करार केला, प्रॉमिस केला. आणि परमेश्वर काय म्हणायचे अब्राहामाला 2 वचनामध्ये? मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुला आशीर्वादित. काय म्हणायचं परमेश्वर? आता परमेश्वर स्वतःची शपथ घेत आहे. या जगामध्ये शपथ घेण्यासाठी परमेश्वराच्या समोर कोणी मोठं नाही, म्हणून परमेश्वराने काय घेतलं? स्वतःची शपथ घेऊन अब्राहामाला सांगत आहे. काय सांगत आहे? मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुला आशीर्वाद देईन. तुझे नाव मोठे करीन. तू आशीर्वादित होशील. वचन 3 काय सांगतं बघा? तुझे जे अभिष्ट चिंततील म्हणजे तुला तुझं जे चांगलं तुझ्याबद्दल जे
असतील त्यांचे मी अनिष्ट करेन. त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे तुझ्याद्वारे सर्व कुळे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. हालेलुया. आता परमेश्वराने अभिवचन दिलं. काय अभिवचन दिलं आणि करार पण केला की तुझ्याद्वारे काय होणार, भरपूर कुळं आशीर्वादित होणार. तुला जे आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईल. तुला जे पण कोणी श्राप देईल त्यांना मी काय करणार, श्राप देणार. आणि जसं अब्राहम निघाला परमेश्वराच्या वचनावरती, परमेश्वराच्या अभिवचनावरती तो विश्वास ठेवून निघाला आणि निघत असताना भरपूर दिवस गेले आणि परमेश्वराने काय केलं, अब्राहमाला काय केलं, जसं अभिवचन दिलं ना, परमेश्वराने अब्राहमाला आशीर्वादित केलं. परमेश्वराने अब्राहमाला भरपूर फलदायी केलं. परमेश्वराने अब्राहमाला भरपूर धन दिलं, संपत्ती दिली, गुरे डोरे शेरडा मेंढरे सगळे देऊन आशीर्वादित केलं. परंतु काय झालं माहितीये का, या सर्व गोष्टी त्यांना मिळालं तरी पण त्यांच्या मनामध्ये काय नाही, या समाधान नाही. काय नाही त्यांच्या मनामध्ये समाधान नाही. त्यांच्या मनामध्ये शांती नाही. का नाही, का शांती नाही, कारण अब्राहमाला अजून काय झालेलं नाही, या लेकरू झालं नाही, त्याला आणखी मुलबाळ नाही. या सर्व गोष्टी त्याच्याकडे आहे, सर्व गोष्टी त्याच्याकडे आहे. धनसंपत्ती आहे, भरपूर दासदासी आहेत, गुरं डोरं शेतीबाडी, भरपूर गोष्टींनी या जगातल्या सर्व आशीर्वादांनी काय केलेलं आहे, परमेश्वराने अब्राहमाला आशीर्वादित केलेलं आहे. परंतु अब्राहमाच्या मनामध्ये काय नाही, या शांती नाही. अब्राहमाच्या मनामध्ये आनंद नाही, या अब्राहमाच्या मनामध्ये समाधान नाही. या का तसं आहे माहितीये का, कारण अजून पण अब्राहमाला काय मिळालेलं नाही, मूलबाळ मिळालेलं नाही. म्हणून अब्राहम कसा आहे, दुःखी आहे. परंतु देवाने अब्राहमाला ज्या वेळेस पाचारण केलं ना, त्यावेळेस पहिलं अभिवचन परमेश्वराने दिलेलं आहे अब्राहमाला. काय अब्राहमाला अभिवचन दिलंय की तुझ्याद्वारे भरपूर राष्ट्रे काय होणार आहे, काय होणार आहे, आशीर्वादित होणार आहे. काय सांगतं की तुझ्याद्वारे भरपूर राष्ट्र काय होणार, आशीर्वादित होणार. आता हे अभिवचन आहे अब्राहमाकडे, पण अब्राहम काय करत आहे, परिस्थितीला बघत आहे. त्याच्या डोळ्याच्या समोर परिस्थिती काय आहे, या जगातल्या सर्व गोष्टी माझ्याकडे आहेत, सर्व आशीर्वाद, सर्व ब्लेसिंग माझ्याकडे आहे, पण काय नाही माझ्याकडे, मूलबाळ नाही आहे, काय नाही माझ्याकडे, पुत्र संतान नाही आहे. म्हणून अब्राहमाचं मन निरंतर कसं आहे, दुःखामध्ये. बघा, जर तुम्ही उत्पत्तीचं पुस्तक याचा 16वा अध्याय आणि 1 आणि 2, 3 वचन वाचलं तरी तर पाहायला मिळतं. बघा, उत्पत्तीचं पुस्तक याचा 16वा अध्याय 1, 2, 3 वचन काय सांगतं बघा. अब्राहमाला आपली बायको सारा आहे. अब्राहमाला आपली बायको सारा आहे. हिच्यापासून काही मुलबाळ झाले नव्हते. हिच्यापासून काही मुलबाळ झाले नव्हते. तिला हगार नावाची एक मिस्री दासी होती. सारा अब्राहमाला म्हणाली, पहा परमेश्वराने माझी पूस बंद ठेवली. परमेश्वराने काय केलेलं आहे, माझी पूस बंद केलेली आहे. तर माझ्या दासीपाशी जर तू माझ्या दासीपाशी जा, कदाचित तिच्याकडून माझे घर कदाचित तिच्यापासून माझं घर नांद होईल. तेव्हा अब्राहमाने साराचा शब्द मान्य केला. आणि पुढे आम्हाला पाहायला मिळतं की इस्माईलचा जन्म झाला. आता ऍक्च्युअल हा इस्माईलचा जन्म व्हायची परिस्थिती यायची नव्हती. काय यायची नव्हती माहितीये का, कारण परमेश्वराने अब्राहमाला काय केलेलं आहे, ज्यावेळेस त्याचं पाचारण केलं ना, पाचारण केल्यानंतर ना परमेश्वराने पुढे जाऊन अब्राहमाला अभिवचन दिलेलं आहे. काय केलेलं आहे, अभिवचन दिलेलं आहे. अब्राहमाने ज्यावेळेस त्याचं पाचारण झालं ना, पहिल्या वेळेस ज्यावेळेस परमेश्वराकडनं अभिवचन आलं, त्या अभिवचनावरती अब्राहमाने विश्वास ठेवला, आपल्या बापाचे घर सोडून निघाला. पुढे आणखी परमेश्वराने अब्राहमाला अभिवचन दिलं. परंतु त्याच्या डोळ्याच्या समोर परिस्थिती अशी होती ना, त्या परिस्थितीला पाहून जे देवाने अब्राहमाला दिलेलं अभिवचन आहे ना, ते अभिवचन काय झालं, अब्राहम विसरून गेला. अब्राहम काय झाला, विसरून गेला. अब्राहमाला काय वाटत आहे, आता माझा जो दास आहे एलियाजर, तो माझ्या घराचा काय होणार, वारीस होणार, आणि मी निसंतान आता काय होणार, मरून जाणार, आणि माझा जो दास आहे एलियाजर तो वारीस होणार, सर्व त्याला मिळणार. पण देवाने ऑलरेडी अब्राहमाला काय केलेलं होतं माहिती आहे का, अभिवचन दिलं होतं. काय अभिवचन दिलं होतं की तुझा जो दास आहे एलियाजर, तो
वर्षाचा आहे? 100 वर्षाचा झालेला आहे. आता 100 वर्षाचा मी झालेला आहे, माझी पत्नी पण वयस्कर झालेली आहे आणि स्त्रीच्या धर्माप्रमाणे तिचं सर्व काही बंद झालेलं आहे. अब्रामाकडे ते विचार आहे आणि त्या विचाराच्या द्वारे आणि त्या असलेल्या समोर परिस्थितीच्या द्वारे अब्रामाने काय केलं माहिती आहे का? जे परमेश्वराने दिलेलं अभिवचन आहे ना, त्या अभिवचनावरती त्यांनी काय केलं? अविश्वास केला. त्या अभिवचनावरती त्यांनी विश्वास ठेवला नाही. बघा, जर तुम्ही वाचाल ना उत्पत्तीचं पुस्तक याचा 15वा अध्याय, उत्पत्तीचं पुस्तक याचा 15वा अध्याय आणि 2 वचनापासून वाचू आपण. अब्राम म्हणाला, काय सांगतं बघा, अब्राहम म्हणाला, हे प्रभू परमेश्वरा, तू मला काय देणार? आता अब्राहम म्हणत आहे, काय म्हणत आहे? हे प्रभू परमेश्वरा, तू मला काय देणार? आता याच्या अगोदरचा पाठीमागे जर तुम्ही बॅकग्राऊंड बघणार ना, तर ऑलरेडी परमेश्वराने अब्राहमाला भरपूर काही दिलेलं आहे. धनसंपत्ती दिलेला आहे, घुरेढोरे दिलेले आहे, दासदासी दिलेला आहे, इव्हन एक पूर्ण देश दिलेला आहे त्याला. कुठला देश दिलेला आहे? कनान देश दिलेला आहे. आता एवढं सगळं दिलेलं आहे आणि ज्यावेळेस परमेश्वरासाठी अब्राम बोलत आहे आणि अब्राम काय म्हणाला परमेश्वराला? हे प्रभू परमेश्वराला, तू मला आता काय देणार? ऑलरेडी एवढं सगळं दिलंय. एवढं दिलेलं असताना पण तो काय म्हणत आहे? तू मला आता काय देणार? काय सांगतं पुढे वचन वाचा? तू मला काय देणार? तू मला काय देणार? मी तर निसंतान जाणार. मी तर कसं जाणार? निसंतान जाणार. ऑलरेडी ज्यावेळेस परमेश्वराने अब्रामाला बोलवलं ना, त्या पाठांमध्ये परमेश्वराने त्याला अभिवचन दिलं होतं, पण त्या अभिवचनाकडे अब्रामाने लक्ष दिलं नाही. काय केलं नाही? लक्ष दिलं नाही. म्हणून पुढे वचन काय सांगतं बघा, जे परमेश्वर अभिवचन देतो ना, ते अभिवचन जगामध्ये चालत असताना समोर परिस्थिती आल्यानंतर ना आम्ही काय करतो? विसरून जातो. आम्ही विसरून जातो परिस्थितीला बघून. देवाने जे अभिवचन आम्हाला दिलेलं असतं ते अभिवचन आम्ही विसरून जातो. पण परमेश्वर काय करतो माहितीये का? परमेश्वर या परिस्थितीला बघत नाही. जगामध्ये चालत असताना तुमच्या समोर असलेल्या परिस्थितीला देव कधी बघत नाही. जे मी दिलेलं अभिवचन आहे ना, ते अभिवचनाकडे परमेश्वर आम्हाला बघायला लावतो आणि ते अभिवचन आम्हाला काय करतो? परमेश्वर आठवण करून देतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मग काय सांगते देवाचं वचन? वाचा पुढं. हे प्रभू परमेश्वरा, तू मला काय देणार? तू मला काय देणार? मी तर निसंतान जाणार. आता अब्राम काय म्हणत आहे? देवा तुम्हाला काय पण देणार नाही. ऑलरेडी परमेश्वराने भरपूर काय दिले, तरी पण अब्राम काय म्हणत आहे? तू मला काय देणार? मी तर निसंतान जाणार. मी मेल्यानंतर काय नाही, माझं हे सगळं दुसरं कोणतरी येणार आणि घेऊन जाणार. पुढे काय सांगतं? आणि दिमिश्की अलिएझर माझ्या घराचा मालक होणार. माझ्या घराचा काय होणार? मालिक होणार. आता अब्रामाला काय वाटत आहे की मी निसंतान मरणार, देव काय मला तर लेकरू देणार नाही. का अब्राम तसं म्हणत आहे माहिती आहे का? कारण अब्रामाच्या समोर परिस्थिती तशी आहे. पण त्या परिस्थितीच्या विरुद्ध देवाचं वचन आहे अब्रामाकडे. अभिवचन आहे, कराराचं वचन आहे. त्या कराराच्या वचनाकडे अब्राम लक्षच देत नाही. त्या कराराच्या वचनाकडे अब्राम आठवणच करत नाही. म्हणून परमेश्वर काय म्हणतो बघा पुढच्या वचनामध्ये, तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले. हा मनुष्य म्हणजे कोणाला? अब्राम काय म्हणायला लागलाय की दिमिश्की एलिएझर काय होणार? माझ्या घराचा मालक होणार आहे, माझ्या घराच्या वारिसदारी होणार आहे. पण परमेश्वर अब्रामाला काय म्हणत आहे? तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की अब्रामाला प्राप्त झाले की हा मनुष्य तुझा वारस होणार नाही. तर तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल. प्रेज द लॉर्ड. आता हे अभिवचन अब्रामाकडे आहे. काय आहे? हे अभिवचन अब्रामाकडे ऑलरेडी आहे. पण अब्राम त्याच्या समोर असलेल्या परिस्थितीला बघून काय करत आहे? अभिवचन विसरून जात आहे. म्हणून पुढे काय सांगतं बघा. मग परमेश्वर काय करतो माहितीये का? आम्हाला आठवण करून देतो. काय करतो? आठवण करून देतो. जगामध्ये चालत असताना भरपूर परिस्थिती येते आमच्या समोर. दुःखाची येते, कष्टाची येते, आजाराची येते, संकटाची येते. हे सर्व परिस्थिती आमच्या जीवनामध्ये चालत असताना जगात येते. पण जर आमच्याकडे अभिवचन नसेल तर आम्ही त्या परिस्थितीमधून कधीच बाहेर निघू शकत नाही. पण जर देवाने दिलेले अभिवचन आमच्याकडे असतील ना, तर या सर्व गोष्टींवरती, या सर्व परिस्थितीवरती आम्ही काय करू शकतो? विजय मिळवू शकतो. हालेलुया. कशाच्या द्वारे? देवाच्या अभिवचनाच्या
वारीस होणार नाही तर कोण होणार? तुझ्या पोटाचाच. तुझ्या पोटचाच म्हणजे कोण? इसाहाकाच्या जन्माविषयी सांगत आहे. हालेलुया. काय म्हणतो परमेश्वर? तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल. तुझा वारस होईल. आता परमेश्वर आठवण करून देत आहे. वचन 5 काय सांगतं बघा. मग त्याने म्हणजे कोण? परमेश्वराने त्याला बाहेर आणून म्हटले. मग परमेश्वराने अब्राहमाला बाहेर, घराच्या बाहेर आणून म्हटले, आकाशाकडे दृष्टी लाव. सी द हेवन. आकाशाकडे बघ. कुठं बघ? आकाशाकडे बघ. तुला हे तारे तुला जे तारे मोजवतील तर मोज. आकाशाकडे बघ आणि तुला जे तारे मोजता येतील तर मोज. मग ते त्याला सांगितले, मग त्याने त्याला सांगितले, तुझी संतती अशी तुझी होईल. संतती ही अशीच होणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि पुढे देवाचं वचन काय सांगतं? 6 वचन काय सांगतं? मग परमेश्वराने काय केलं? त्याला घराच्या बाहेर काढलं आणि तारे दाखवले. तारे दाखवल्यानंतर ना म्हटलं अब्राहमाला, हे बघ तारे तुला मोजता आले तर तू मोज. अशी तुझी संतती होणार आहे. आणि मग हे अभिवचन त्याला आठवण करून दिलं. परमेश्वराने आठवण करून दिलं. आणि मग आठवण करून दिल्यानंतर वचन 6 काय सांगतं बघा. अब्राहमाने परमेश्वरावर विश्वास ठेवला. मग अब्राहमाने परमेश्वरावरती विश्वास ठेवला. आणि अब्राहमाचा हा विश्वास आणि अब्राहमाचा तो विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्व घातले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजते का तुम्हाला? समजतंय? ज्या वेळेस अब्राहम जीवन जगत होता, त्याच्या जीवनामध्ये जी परिस्थिती आली ना, कुठली परिस्थिती आली की त्याच्याकडे मूलबाळ नव्हतं. मूलबाळ नव्हतं म्हणून त्यांनी काय केलं? त्या समोरच्या परिस्थितीला बघितला आणि जे परमेश्वराने दिलेलं अभिवचन आहे ना, ते अभिवचन काय झालं? तो विसरून गेला. मग परमेश्वराने त्याला घराच्या बाहेर काढलं आणि तारे दाखवले आणि म्हटलं, अभिवचन आठवण करून दिलं. काय केलं? अभिवचन आठवण करून दिलं. काय म्हटलं की या ताऱ्याप्रमाणे काय होणार? तुझी संतती होणार. समुद्रातल्या वाळूप्रमाणे काय होणार? तुझी संतती होणार. अभिवचन देव आम्हाला आठवण करून देतो. जुन्या करारामध्ये हे अब्राहमाचं उदाहरण दिलेलं आहे आणि नवीन करारामध्ये पण जर तुम्ही बघणार ना तर भरपूर अभिवचन परमेश्वराने दिलेले आहेत. काय केलेलं आहे? परमेश्वराने दिलेलं आहे. बघा, जर योहान शुभवर्तमान याचा 11वा अध्याय, योहान शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 1 वचनापासून जर आपण वाचत तरी तर पाहायला मिळतं. आता इथं कोण आहे माहिती आहे का? इथं 3 लोक आहेत. 3 लोकांबद्दल लिहिलेलं आहे या मत्तईचं योहानाचं पुस्तक 11वा अध्यायामध्ये. किती लोकांबद्दल लिहिलेलं आहे? 3 लोकांबद्दल. हे 3 लोक कोण आहेत माहिती आहे का? मार्था, मरिया आणि त्यांचा भाऊ लाजर. मार्था, मरिया आणि त्यांचा भाऊ लाजर. आता हे मार्था आणि मरिया अशी बहिणी आहेत ना की निरंतर हे देवाचं काम करणारे. कोण आहे मार्था आणि मरिया? कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? मार्था, मरिया हे देवाचं येशूवरती खूप प्रेम करणारे. बायबल जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळणार. मार्था, मरिया साधे नाही आहेत. मार्था आणि मरिया जी बहिणी आहेत त्या बायबलमध्ये, ते बहिणी साधे नाहीत. ते प्रभू येशू ख्रिस्तावरती खूप प्रेम करणारे आहेत. इव्हन जर प्रभू येशू ख्रिस्त सेवा करत असेल ना तर त्या सेवेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला मदत पण करणार आहेत ते. आणि प्रभू येशू ख्रिस्त जर सेवा कार्य करत असेल ना तर सेवा कार्य करत असताना त्यांना पैशाच्या द्वारे किंवा अनेक गोष्टीच्या द्वारे पण मिनिस्ट्रीमध्ये मदत करणार आहेत. आणि बायबल असं सांगतं की मार्था आणि मरिया आणि लाजरवरती पण प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम होतं. जेव्हा कधी पण प्रभू येशू ख्रिस्त गावामध्ये जायचा, कुठल्या गावामध्ये? बेथानी गावामध्ये गेला ना, बेथानी गावामध्ये गेल्यावर प्रभू येशू ख्रिस्त कुणाच्या घरी उतरायचा माहिती आहे का? दुसऱ्या कुणाच्या घरी उतरत नसायचा. बायबल जर तुम्ही वाचत तर तुम्हाला पाहायला मिळेल मार्था आणि मरियाच्या घरीच तो उतरायचा. आणि भरपूर या मार्था आणि मरियाने परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताने केलेले चमत्कार पण बघितलेले आहेत. भरपूर गोष्टी त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अनुभव घेतलेला आहे. कधी कधी प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचे 12 शिष्य त्यांच्या घरी आल्यानंतर कधी कधी असं बायबलमध्ये लिहिलेलं आहे पण आपण विचार करू, कधी कधी त्यांच्या घरामध्ये रॅशन संपलं असेल. अद्भुत रीतीने रॅशन पण काय झालेलं आहे? वाढलं असेल. कारण प्रभू येशू ख्रिस्त कधीच एकटा फिरत नव्हता ना. प्रभू येशू ख्रिस्तासाठी नेहमी कोण असायचे? किती शिष्य होते प्रभू येशू ख्रिस्ताचे? 12 शिष्य. म्हणजे 13 लोक काय
घरी उतरायचे. कुणाच्या? मार्था आणि मरियेच्या. मग घरी आल्यानंतर 13 शिष्य आलेले आहेत आणि आनंदाने ते त्यांचं काय करायचे? पाहुणचार करायचे. कधी कधी असं बायबलमध्ये लिहिलं नाही, पण वाचत असताना थोडा पण विचार करायचा. कधी कधी त्यांच्या घरातलं काहीतरी गोष्टी संपल्या असेल, पण देवाचा पुत्र त्यांच्या घरामध्ये आहे आणि जे त्यांनी केलेले चमत्कार आहे त्यांना पाहून त्यांच्या पण घरामध्ये चमत्कार कदाचित घडत असतील ना, घडत असतील. आणि या सर्व गोष्टी मार्था आणि मरियाला माहित आहे. हे कुठं पाहायला मिळतं माहिती आहे का? मी कधी माझ्या मनाचं सांगत नाही, लक्षात घ्या. हे कुठं पाहायला मिळतं की जेव्हा कधी पण प्रभू येशू ख्रिस्त बेथानी गावामध्ये जायचा ना, मार्था आणि मरियाच्या घरीच उतरायचा. बघा, जर तुम्ही वाचलं लूक शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 38 पासून जर 42 वचन वाचाल ना, तर तुम्हाला पाहायला मिळतं. बघा काय पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त कधी पण बेथानी गावामध्ये गेला की कुणाच्या घरी उतरायचा? मार्था आणि मरियेच्या घरी. का त्यांच्या घरी उतरायचा? कारण त्या कुटुंबावरती परमेश्वराचं प्रेम होतं आणि मार्था, मरिया आणि लाजर पण प्रभू येशू ख्रिस्तावरती प्रेम करायचे आणि भरपूर त्यांना पण आवडायचं. मार्था मरियाला पण आवडायचं. काय आवडायचं? की प्रभू स्वर्गाच्या राज्याच्या गोष्टी आम्हाला सांगत आहे, कारणाची सुवार्ता तो आम्हाला सांगत आहे, देवाच्या राज्याची घोषणा, देवाच्या राज्याचं वचन ते सांगत आहे. म्हणून त्यांना पण खूप आवडायचं प्रभू येशू ख्रिस्त त्याचे शिष्य घरी आल्यानंतर आणि ते आनंदाने त्यांचे काय करायचे? आगत स्वागत करायचं. वाचा बघा लूक शुभवर्तमान याचा 10वा अध्याय 38 पासून 42 वचनामध्ये पाहायला मिळतं. बघा मग ते पुढे जात असता तो एका गावात आला. मग आता इथे त्या गावाचं नाव लिहिलं नाही, पण आपण कसं समजून घ्यायचं? बघा, ज्यावेळेस मी वचन वाचत होतो ना, तर देवाचा आत्मा मला बोलत होता. बघा, आता ज्या गावामध्ये त्यांनी आलेला आहे आणि ज्या घरामध्ये तो उतरलेला आहे ते घर कुणाचं आहे? मार्था आणि मरियेचं आहे. आणि हे योहानाचं पुस्तक 11व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. हे कुठल्या गावाचे? कुठल्या गावाचे? ते बेथानी गावाचे. म्हणून काय सांगतं? पुढे ते जात असता तो एका गावात आला. तो एका गावामध्ये आला. तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. तिला मरिया नावाची एक बहीण होती. तिने प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. तेव्हा मार्थेला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणत आहे. काय म्हणत आहे? प्रभूजी माझ्या बहिणीने माझ्या एकटीवरती कामाचा भरपूर भार टाकला आहे. ह्याची आपल्याला पर्वा नाही. आता तुम्हाला याच्याबद्दल काय वाटत नाही का? पुढे काय सांगतं बघा, देवाचं वचन काय सांगतं? मला सहाय्य करावयास तुम्ही तिला सांगा. पुढं प्रभूने तिला उत्तर दिले. मग प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? प्रभूने तिला उत्तर दिले, मार्थे मार्था तू पुष्कळ गोष्टीविषयी तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग तू करते, पुष्कळ गोष्टींविषयी काळजी आणि दखल करते, परंतु थोडक्यात गोष्टीचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. परंतु एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे. तो तिच्यापासून काढून घेतला जाणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला होता. चांगला. आता हे अध्याय वाचायचं कारण काय आहे? कारण या अध्यायाच्या द्वारे आम्हाला पाहायला मिळतं. काय पाहायला मिळतं? की जेव्हा कधी पण प्रभू येशू ख्रिस्त बेथानी गावामध्ये जात असेल ना, कुणाच्या घरी उतरायचा? मार्था आणि मरियेच्या घरी. आणि त्यांचा भाऊ जो लाजर होता त्यांच्या घरी. आणि प्रभूवरती ते लोक प्रेम पण करणारे होते. येशू पण त्यांच्यावरती प्रेम करायचा. आणि मग पुढे जाऊन काय झालं माहितीये का? आता आपण योहानाचं पुस्तक याचा 11वा अध्याय आणि 1 वचनापासून पाहू. आता बघा देवाचं वचन काय सांगतं? योहान शुभवर्तमान याचा 11वा अध्याय 1, 2, 3, 4 आणि 5 वचन वाचू आपण. बेथानी येथील लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. मरिया आणि त्याची बहीण मार्था या त्याच गावच्या होत्या. कुठल्या गावच्या होत्या? त्याच गावच्या होत्या. ज्या मरियेने प्रभूला सुगंधी तेल लावले, त्याचे चरण आपल्या केसांनी पुसले. तिचा हा आजारी पडलेला भाऊ लाजर होता.
मार्था, मरिया आणि लाजर या तिघांबद्दल मी तुम्हाला सांगितलं. हे तिघ परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्तावरती प्रेम करणारे आहेत आणि प्रभू येशू ख्रिस्त पण त्यांच्यावरती प्रेम करणार आहे. आणि पुढे जाऊन आपल्याला पाहायला मिळतं की काय झालेलं आहे, एक समस्या आलेली आहे. काय झालेलं आहे, त्यांच्या जीवनामध्ये एक समस्या आली. काय समस्या आली? त्यांचा भाऊ जो लाजर आहे ना, तो लाजर काय झालेला आहे, आजारी पडलेला आहे. आता तो आजारी कसा पडलाय, कुठला आजार त्याला झालाय बायबलमध्ये लिहिलं नाही, पण बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की तो आजारी पडला. आणि ज्या वेळेस तो आजारी पडला आणि आजारी पडल्यानंतर त्यांनी काय केलं, लगेच कुणाकडे निरोप पाठवला, कुणाकडे निरोप पाठवला, प्रभू येशूकडे निरोप पाठवला. काय निरोप पाठवला, प्रभू येशू ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता ना, तो माझा भाऊ लाजर काय झालेला आहे, आजारी पडलेला आहे. आणि निरोप पाठवला. आणि निरोप पाठवल्यानंतर ना काय झालं, प्रभूने पण निरोप पाठवला. प्रभूने पण काय केलं, निरोप पाठवला. काय निरोप पाठवला, हा आजार मरणासाठी नाही, तर या आजाराच्या द्वारे देवाचे काय व्हायला पाहिजे, गौरव व्हायला पाहिजे. हालेलुया. आता म्हणजे खूप आनंद वाटला. काय आनंद वाटला, हा आता आम्ही तर निरोप पाठवलाय की लाजरला जो आजार आहे त्या आजारामध्ये लाजर काय होणार नाही, आता काय होणार नाही, मरणार नाही. हालेलुया. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. कदाचित त्यांनी गाणे पण गायले असतील. काय गाणे गायले असतील, धन्यवाद येशूला, राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हा, त्यांना खूप आनंद झाला असेल ना. काय आनंद झाला असेल, लाजरला जे आजार झालेला आहे, आता लाजर त्या आजारामध्ये मरणार नाही, काय होणार, जिवंत राहणार आहे. हालेलुया. पण पुढे जाऊन जर तुम्ही वाचाल ना, तसं काहीच घडलं नाही. काय झालं पुढे जाऊन, परिस्थिती बदलली. आणि काय झालं, लाजर मरून गेला. लाजर मरून गेला. काय झालं, लाजर मरून गेला. आणि मरून गेल्यानंतर काय झालं, प्रभूकडे निरोप आला. काय निरोप आला, की तुमचा जो प्रिय मित्र लाजर आहे काय झाला, आता मेला. परंतु प्रभूला सगळं माहित होतं, प्रभू येशू ख्रिस्ताला सगळं माहित होतं. जर पुढे तुम्ही वाचाल बघा, योहानाचे पुस्तक 11 अध्याय आणि 8 वचनापासून वाचू आपण. शिष्य त्याला म्हणाले, गुरुजी यहुदी नुकतेच तुम्हाला दगड आता याच्या अगोदर यहुदी लोक भरपूर प्रभू येशू ख्रिस्ताला मारायचा प्रयत्न करत होते. आणि आता त्या बेथानी गावामध्ये पण हे शास्त्री परुषी यहुदी लोक जमलेले आहेत. कधी एकदा येशू ख्रिस्त त्याने मी त्यांना आता त्या प्रभू येशू ख्रिस्ताला मारू म्हणून ते कट करत आहे. म्हणून शिष्य सांगत आहे प्रभू येशू ख्रिस्ताला, काय सांगतं, गुरुजी यहुदी नुकतेच तुम्हाला दगडमार करावयास पाहत होते, तरी तुम्ही पुन्हा तिथे जाता काय. परत पुन्हा तुम्ही तिथं जाता का. पण प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, वचन 9, येशूने उत्तर दिले, दिवसाचे 12 तास दिवसाचे 12 तास आहेत की नाही. दिवसाचे 12 तास आहेत की नाही. दिवसात जर कोणी चालतो, दिवसात जर कोणी चालतो, तर त्याला ठेच लागत नाही, कारण त्याला पृथ्वीवरील उजेड दिसतो. वचन 11 खूप महत्वाचं आहे, जरा लक्ष देऊ आपण त्याच्याकडे. वचन 11 काय सांगतं, योहानचं पुस्तक 11 त्याचं 11 वचन. हे बोलल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना म्हणाला, आपला मित्र लाजर झोपला आहे. मी त्याला झोपेतून उठवावयास जातो. हालेलुया. आता ज्या वेळेस मार्था आणि मरियाच्या समोर एक परिस्थिती होती. कुठली परिस्थिती होती, त्यांचा भाऊ लाजर मेलेला आहे, ही परिस्थिती होती. ही परिस्थिती असताना परमेश्वराने काय केलेलं, प्रभू येशू ख्रिस्तानी काय केलं, एक अभिवचन पाठवलं. काय केलं, एक अभिवचन पाठवलं. काय अभिवचन पाठवलं होतं, की हा आजार मरणासाठी नाही, तर त्या आजाराच्या द्वारे देवाचं गौरव व्हायला पाहिजे. हालेलुया. हे अभिवचन आहे. परंतु मार्था आणि मरियाच्या समोर काय आहे, परिस्थिती आहे. कुठली परिस्थिती आहे, अभिवचनाच्या अपोजिट, विरुद्ध परिस्थिती आहे. अभिवचन काय आहे, आजार मरणासाठी नाही, देवाच्या गौरवासाठी आहे. पण परिस्थिती काय आहे, परिस्थितीमध्ये काय आहे, लाजर मेलेला आहे. आणि त्या परिस्थितीला पाहून जे प्रभू येशू ख्रिस्तानी मार्था आणि मरियाला अभिवचन दिलं होतं ना, त्या अभिवचन
केले आणि त्या अभिवचनाला ते दूर केले, अभिवचनाला दूर केले त्यांनी. जसं ते अब्राहम आणि सारेच्या जीवनामध्ये पण काय होतं, समस्या होती, परंतु त्या समस्येच्या अपोजिट बाजूला अब्राहम आणि सारेकडे काय होतं, देवाचं अभिवचन होतं आणि ते अभिवचन देवाने काय केलं, पूर्ण केलं. हे नवीन करारामध्ये पण परमेश्वराला दाखवायचं आहे. काय दाखवायचं आहे, जसं जुन्या करारामध्ये मी अभिवचन देत होतो आणि पूर्ण करत होतो ना, या काळामध्ये पण मी अभिवचन देतो आणि ते काय करतो, पूर्ण करतो. पण परिस्थिती बघितलं तर मार्था आणि मरिया काय केले माहितीये का, काय केले मार्था आणि मरिया, अविश्वास केले. अविश्वास केले एवढंच नाही, काय झाले, ते दुःखी झाले, दुःखी झाले, कष्टी झाले आणि इवन तो काय केले माहितीये का, राग केले देवाला. मार्था तर फुगून बसली होती, प्रभू आला म्हटला तरी पण ती आली नाही. मरिया फुगून बसली होती घरामध्ये. परंतु देव परिस्थितीच्या वेगळं काम करतो. हालेलुया. आणि पुढे हे अध्याय आपण भरपूर वेळेस ऐकलेलं आहे. या अध्यायाच्या द्वारे आपल्याला काय शिकायला मिळतं की परिस्थितीच्या विरुद्ध परमेश्वर जे दिलेलं अभिवचन आहे ना, ते अभिवचन देव काय करतो, आमच्या जीवनामध्ये पूर्ण करतो. आणि जर पुढे बायबल तुम्ही वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळतं. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, भरपूर काय सांगत आहे प्रभू येशू ख्रिस्त, मार्था मरिया तुम्ही घाबरू नका, हा